राजकीय क्षेत्रातील तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. नमस्कार, मी सुरेश बागडे. नवराष्ट्र नववार्ता ह्या डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत लाखनी शहरचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री तसेच माजी नगरसेवक विक्रम रोडेजी. विक्रम, तुझं नवराष्ट्र नववार्तामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. विक्रम, तू सध्या आता माजी नगरसेवक आहेस आणि शहराचा महामंत्री आहेस. राजकारणात येण्यापूर्वी म्हणजे राजकारणात कसं काय आलास आणि काय हेतू होता तुझा? तसं राजकारणाचा तर माझा फारसा काही संबंध नव्हता. वडील एकेकाळी कार्यकर्ते होते BJPचे, पण 2015मध्ये माझ्या क्रिकेटकडे जास्त भर होता. तर आम्ही घराच्या बाजूला ग्राउंड होता, तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. सध्याचे जे आपले नगरसेवक आहेत काँग्रेस पार्टीचे विपुल कांबळे, ते सुद्धा माझ्यासोबत क्रिकेट खेळायचे. आणि मी एक प्रचारक म्हणून त्यावेळी होतो. म्हणजे आमची युवा पोरांची तिथे क्रिकेट जो ग्रुप होता, तो माझ्याच घराच्या बाजूला जो एक कॅन्डिडेट होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्याच्याच प्रचारात पहिल्यांदा मी तर त्यांचाच प्रचार केला होता. नंतर त्यांचा प्रचार पाहून मुलांमध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली की आपण आता एवढं सगळं आपला ग्रुप आहे, सगळ्या गोष्टी आहे. श्री गणेश मंडळ या नावाचा आपला गणपती उत्सव आम्ही साजरा करत होतो. मंडळ आहे श्री गणेश मंडळ, आजही आहे आपला तो. तर त्यांच्या मनात एक भावना निर्माण झाली की आपल्यामधून एक कोणीतरी राजकारणात मोठा झाला पाहिजे. तर मग विषय झाला की विक्रम, तूच पुढं होऊन जा म्हणून. मग अशा युवा कार्यकर्त्यांनी आपल्याला सपोर्ट केलं. त्याच्यानंतर ठरवलं की आपण नाव पुढे आणायचं. नाव पुढे आल्यानंतर मग ज्याचा प्रचार आपण केलेला होता आधीच, त्याच्याच विरोधात आपल्याला लढायचं होतं. आणि आता राजकारणाचा विषय म्हटला तर पक्षाची भूमिका फार महत्त्वाची असते. मग कोणत्या पक्षाकडे जायचं? तर वडील आधीपासूनच BJPचे कार्यकर्ते असल्यामुळं इच्छा होती की आपणही BJPच्याच काम करायला पाहिजे, कारण आपण BJPच्याच विचारधारेशी संबंधित होतो. मग त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री होते आपले सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक राजेशजी निंबेकर. त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी होती भारतीय जनता पार्टीची. त्यांच्याकडे आम्ही गेलो, या संदर्भात चर्चा केली की त्यांना मी काकाजीच म्हणतो. तर काकाजी म्हटलं, आपला असा असा विषय आहे आणि राजकारणात आपल्याला पुढे यायचं आहे. तर ते बोलले की ठीक आहे, आपण विचार करू, सर्वे करू ह्या सगळ्या गोष्टीचा. त्याच्यानंतर त्यांच्या काही हे असतात, फॉर्मॅलिटीज असतात, जसं फॉर्म भरणे की तुम्ही जे उमेदवार आहेत त्यांचे नावं वगैरे घ्या. त्यासाठी मी सुद्धा माझं नाव पुढे दिला होता. तर त्यांनी मला नाव सुचवलं होतं की तुम्ही माझ्यापेक्षा जे त्यावेळी बहुतेक शहर अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, श्याम पाटील खेडीकर, त्यांनी मला सजेशन दिलं की तुम्ही त्यांच्याशी जाऊन एकदा परत तुमचा जो अर्ज आहे लेखी, तो त्यांच्याकडे द्या. तर त्याप्रकारे मी त्यांनासुद्धा अर्ज केला. मग भारतीय जनता पार्टीची खूप मोठी बैठक झाली रामकृष्ण मंगल कार्यालयामध्ये. माहिती झालं की त्या ठिकाणी आपलं नाव नाही आहे. मग आता वडील आधीपासूनच BJPचे कार्यकर्ते असल्यामुळं आपल्याला थोडं दुःख झालं की आपण ज्या पार्टीचं एवढे वर्ष काम केलं, तर आपल्याला कुठं ना कुठं जागा मिळायला पाहिजे होती. पण म्हटलं चला असो. नंतर मुलांचा जोश इतका होता की त्यांनी विचार केला की चला आपण प्रयत्नच करत आहोत, तर अपक्ष प्रयत्न करून पाहू. म्हणजे तू पक्षातून वगळून म्हणजे तू राजकीय भूमिका आपली वेगळी घेतली आणि अपक्ष निवडणूक लढली? हो, नक्कीच. म्हणजे पक्षाची वैर नव्हता, पण एक चला बाबा प्रयत्न म्हणून आपण ते अपक्ष, कारण आपल्याला दुसऱ्या पार्टीसोबत जायचं नव्हतं. आपण दुसऱ्या पार्टीकडे गेलोसुद्धा नाही तिकीटसाठी. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार होते नाना पटोले, तर त्यांचा खूप दबदबा होता. मग नाव दिलं, उमेदवारी आपली जाहीर झाली अपक्षाची. त्याच्यानंतर अचानक माझे वडील आता कसे 2017मध्ये रिटायर झाले. अशोक लेलँडमध्ये ते कर्मचारी होते. तर ते अशोक लेलँड कर्मचारी वर्ग, त्यांची चर्चा काही झाली. त्यामध्ये असं ठरलं की बाबा नाही, आपण पक्षाच्या विरोधात आपल्या मुलाला नाही लढवायचं. त्याच्यानंतर नाना पटोले यांनी मला स्वतःसुद्धा फोन केला. बेटा म्हणे, आपल्याच पक्षाचा माणूस आहे म्हणे. त्यावेळी किशोर मोटघरे हे BJPचे उमेदवार होते.
तर त्यांनी मला म्हटलं की आपलेच उमेदवार आहे, तू त्यांना सपोर्ट कर. मी त्यांना म्हटलं की साहेब म्हटलं मी माझ्या याच्याने प्रयत्न करतो आणि पक्षाच्या व्यतिरिक्त म्हटलं मला जो माझ्या मित्रांनी सपोर्ट केला आहे मी त्यांचं मन नाही दुखवू शकत म्हटलं. निवडणूक केव्हा तू अपक्ष लढली, कोणता वर्ष होता तो? 2015. 2015. 2015. तर ते निवडणूक कशा पद्धतीने तू लढली आणि इतकं सोपं होतं का निवडणूक लढणं? नाही, सोपं तर नक्कीच नव्हतं. कारण 3 राष्ट्रीय पक्षाच्या विरोधात एक अपक्ष निवडणूक लढणे नक्कीच म्हणजे सोपं नाही राहत. तू आता सध्या माजी नगरसेवक आहेस, पण माजी नगरसेवक असताना सुद्धा जे सामान्य नागरिक आहेत ते तुझ्याकडे कामं घेऊन येत असतात, तर तू ह्या सगळ्या गोष्टी कसं हाताळतोस? बघा आता जनतेचे प्रश्न फार मोठे नसतात. त्यांच्या खूप छोट्या छोट्या समस्या असतात आणि हे मला 2015 ते 20मध्ये समजून आलं. नक्कीच आता मी माजी नगरसेवक आहो, पण त्यावेळी त्याच्यानंतर मला लक्षात आलं की त्यांच्या छोट्या छोट्या समस्या कोणत्या, त्यांना रहिवासी दाखले, त्यांना वारसान दाखले, त्यांच्या नालीच्या समस्या, कुठं खांब्याच्या लाईट नसेल त्या समस्या. त्याच्यानंतर घरात कोणाची तब्येत खराब झाली तर भाऊ एका डॉक्टरला फोन लावा, डॉक्टर आम्हाला मदत करत नाही आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटलला तुम्ही फोन लावा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे खूप छोट्या समस्या असतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण जरी नगरसेवक या पदावर नसलो किंवा समोर असू नसू, पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण नेहमीच समोर राहू त्यांच्यासाठी. तू आपल्या कामाशी समाधानी आहेस का? जे तू 5 वर्षाची कामं केलेली आहेस, जे विकास केला असं त्या कामाशी तू समाधानी आहेस का? 2015मध्ये ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी 2 वर्ष तर मला नगरपंचायत काय हे समजायलाच वेळ. कारण 101 धुरंधर नगरपंचायतमध्ये होते आणि काँग्रेसची सत्ता असल्यामुळं आणि माझ्याकडे पक्षचिन्हच नव्हता, तर ते मला नेहमी बोलायचे की तुझा कोणता पक्षच नाही आहे तर तुला काम कशाचे देऊ म्हणून. त्यावेळी मला लक्षात आलं की पक्षाचं महत्त्व काय असतं. म्हणजे ह्या आपल्याला बेसिक चुका नंतर लक्षात येतात कधीकधी. मग 2 वर्षात मला कुठल्याही प्रकारचा निधी नाही, काही नाही, मला काम करताच नाही आलं. त्याच्यानंतर आपले बावनकुळे साहेब पालकमंत्री होते भंडारा जिल्ह्याचे. तर त्यावेळी विचार केला की नाही, आता आपण पक्षामध्ये प्रवेश घेतला पाहिजे. 2017च्या एंडिंगला मी पक्षप्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये. त्याच्यानंतर मग लाखनी नगरपंचायतमध्ये सुद्धा सत्तापालट झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJPची एक युती झाली. त्याच्यामध्ये भरपूर बदल घडून आला. मग आपल्याला काही नाल्यांचे कामं, काही रोडचे कामं असे जवळपास आपण त्या 2-2.5 वर्षामध्ये 70 ते 80 लाख रुपयाचे कामं वार्डामध्ये केले. आता सध्या तुझी आई ती उपाध्यक्ष आहे नगरपंचायतमध्ये, तर घरी वातावरण कसं आहे आणि सध्या तर विकासाची कामं कशा पद्धतीने सुरू आहे? घरी तर वातावरण, आईचा तर काही संबंध नव्हता राजकारणाचा. कारण आई माझ्याकडे नेहमी राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहत होती की आपला मुलगा आता ठीक आहे बाबा एका याच्यामध्ये आहे, पण तिचा काही संबंध नव्हता. पण आता ते रोस्टर राहते आणि त्या रोस्टरमध्ये महिला राखीव आली. महिला राखीव असल्यामुळे माझं लग्न त्यावेळी झालं नव्हतं. मग म्हटलं आता वेळेवर लग्न करू शकत नाही, कारण नुसतं इलेक्शनसाठी लग्न करणं हे सुद्धा योग्य नव्हतं. त्याच्यामुळे मग निर्णय घेतला की चला बाबा, आता 2015 ते 20मध्ये आपण जे काही कामं केले त्या दृष्टिकोनातून जनता आपल्याला किती सपोर्ट करते ते आपण परत एकदा चेक करू. पुढील तुझी राजकीय भूमिका काय असणार आहे? पुढील राजकीय भूमिका तर ज्या ठिकाणी आता माझा जन्म झाला, नक्कीच त्या क्षेत्रासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर पक्षाने समोर जर मला काही मोठी एखादी संधी दिली तर नक्कीच मी त्याच्यावर खरा उतरेन. विक्रम, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू इथं आपला भरपूर वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे होते माजी नगरसेवक विक्रम रोडेजी, त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. पुढील भागामध्ये अशाच आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत राहू. सुरेश बागडे, नवराष्ट्र नववार्ता, भंडारा.